5,000 अवैध दारू विक्रेता विरोधात नागपूर जिल्हा परमिट रूम असोसिएशन घंटानाद आंदोलन करणार. राजीव जयस्वाल, बघा ग्राफिक नोट न्यूजवर. ही आजची प्रेस कॉन्फरन्स नागपूर जिल्हा परमिट रूम असोसिएशन तर्फे आयोजित आहे. मी नागपूर जिल्हा परमिट रूमचा अध्यक्ष राजीव जयस्वाल. आजचे विषय आहे हायवेकरिता जे ढाबे, रेस्टॉरंट, फार्म हाऊसेस, त्याच्यानंतर सावजी भोजनालय या ठिकाणी ज्या हायवे रीतीने विक्री चालू आहे, हायवे रीतीने लायसन्स नसताना तिथे लोकांना ग्राहकांना पिऊ देतात. दुसरा विषय आहे की 1.5-2 वर्षापासून परमिट रूममध्ये जे हल्ले व्हायला लागले. आणि तिसरा विषय 15/4 रोजी हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एसके वास परमिट रूम आहे, त्याच्यावरती जानलेवा हमला झाला तिथल्या लोकांवरती. त्याबाबत आज आम्ही 15ला हा हमला झाल्यानंतर 16 तारखेला आम्ही हुडकेश्वर पोलीस स्टेशनला भेटलो. प्रथम विषय आपण हा घेऊ हायवेबाबत. नागपूर जिल्ह्यामध्ये 1190 परमिट रूम आहेत आणि सर्व शासनाला दरवर्षी 11.5 लाख रुपये फी देतात. 11.5 लाख रुपये ही फी झाली. त्याच्यानंतर 10% वॅट टॅक्स आहे, 2% TCS आहे. त्याच्यानंतर लायसन्स फीस वेगवेगळी डिपार्टमेंटची, कोड डिपार्टमेंटची वेगळी, त्याच्यानंतर गुमास्ता वेगळा आणि इतर खर्च. हा सर्व खर्च काढून नंतर जे वाचले ते परमिट रूमचे असतात कमाई. पण आजकाल 3 वर्षापासून परमिट रूम एवढे आर्थिक टंचाईमध्ये झालेले आहेत की त्यांचं कोणी ऐकायला तयार नाहीये. त्याच्यानंतर आर्थिक टंचाई ही याच्यामुळे येत आहे की आम्ही लायसन्स फी भरून धंदा करतो, परंतु हायवेवाल्यांना कोणत्याही प्रकारची लायसन्स फी नसते आणि ते रात्रभर चालतात. तिथे कोणाचीही रोकटोक नाही. आमच्याकडे लायसन्स असताना आमचा वेळ 1:30 वाजता असताना सुद्धा पोलिसांची व्हॅन किंवा डिपार्टमेंटची व्हॅन ही 12:30 आणि 12च्या आतमध्येच येते आणि आमची ताबडतोब बंद करायला लावतात. परिणामी आमच्याकडे ग्राहक येणारे जे आहेत ते बाहेर जातात. त्यांच्यावरती कोणाचाही वचन नाही. ते रात्रभर चालतात, सकाळपर्यंत चालतात, पण त्यांच्यावरती कोणतंही वचन नाही. आजच आम्ही कलेक्टर साहेबांना डेप्युटेशन दिलं. माननीय जॉईंट कमिशनर साहेब यांच्यासोबत आज मीटिंग झाली, त्यांनाही आम्ही डेप्युटेशन दिलं. 2 दिवसापूर्वी आम्ही आमच्या अधीक्षक आहेत राज्य उत्पादन शुल्काचे, त्यांनाही डेप्युटेशन दिलं. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की यांच्यावरती तुम्ही कंट्रोल करा, नाही तर परमिट रूम असोसिएशन अशा रीतीने आंदोलन करेल की जेणेकरून समाजापर्यंत आमचं आंदोलन जाईल. ज्या ज्या ठिकाणी हे हायवे चालू आहे त्या ठिकाणी आम्ही घंटानाद आंदोलन घेणार आहोत. जर प्रशासनाने कारवाई 7 दिवसाच्या आतमध्ये नाही केली तर ज्या ज्या ठिकाणी हायवेकरिता सर्व विकणे चालू आहे, पिणे देणे चालू आहे, अशा ठिकाणी आम्ही घंटानाद करू आणि प्रशासन, प्रेस आणि इतर लोकांचं आमच्याकडे ध्यान आकर्षित करू. दुसरा मुद्दा वॅट टॅक्सचा आहे. वॅट टॅक्स साठी आम्ही मागील 5 वर्षापासून सरकारशी भांडत आहोत की 10% वॅट टॅक्स हा शासनाने जो परमिट रूमवरती लावलेला आहे तो अन्याय म्हणून झालेला आहे. कारण की 5% टॅक्स लागला होता हा सरचार्ज म्हणून लागलेला होता पहिले. ज्यावेळेस मराठवाड्यामध्ये औरंगाबाद एरियामध्ये ज्यावेळेस अतिवृष्टी झाली होती, अतिवृष्टी होती तिथे सुकाग्रस्त एरिया होता, त्याच्यासाठी 5% सरकारने टॅक्स लावला होता आणि सरकारने म्हटलं होतं की काही दिवसानंतर हा सरचार्ज आहे, रिकव्हरी झाली म्हणजे हा सरचार्ज आम्ही बंद करू. आणखी आमच्याबरोबर दुसऱ्या याच्यावरती सरचार्ज लागलेले होते, त्यांचा दूर झाला. परंतु आमचं कोणत्याही प्रकारचं त्यांनी सरचार्ज दूर न करता याला कायद्यामध्ये नियमामध्ये कन्वर्ट केलं आणि 5 ते 10% करून टाकलं. त्याच्यासाठी परिणामी काय झालं की परमिट रूममध्ये येणारे ग्राहक आमच्यापासून दूर झाले. कारण की 10% टॅक्स देऊन एवढी मोठी महागाई झाल्यानंतर ते खरेदी करून परमिट रूममधून प्यायला कोणी तयार नाही. सगळे वाईन शॉपमधून घेतात, FLT मधून घेतात आणि इतर कुठेही पितात, कारण की महाग झालेली आहे. आणि शासनाने यावर्षी आणखी महाग केली, आमची लायसन्स फीस वाढली. तर हा वॅट टॅक्सचा लढा आमचा चालू आहे. मागे आमचे डेप्युटेशन झालेले होते, त्याच्यावरती माननीय
मुख्यमंत्री साहेबांनी एक कमिटी बनवलेली आहे. थोड्याच दिवसात माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत आमची नागपूरला मीटिंग होणार आहे. त्याच्याबद्दल याच्याबद्दल काही मार्ग काढावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तिसरा, हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आता 2 दिवसापूर्वीच म्हणजे 15/4च्या रात्री तिथे 12:30 वाजता ते बंद झालेलं होतं. परमिट रूम चालू राहण्याची वेळ ही कायद्यानुसार नियमानुसार 1:30 वाजेपर्यंत आहे. परंतु भरपूर परमिट रूम असे आहेत की ते 12:30, 1:30, 11:30 असे बंद करतात. त्या दिवशी तिथे बंद केला, पूर्ण बंद झाला. खाली लॉक लावलं, सर्व काही केलं. तिथे 10-20 लोक आले. कुठे बाजू कार्यक्रम चालू होता तिथले लोक आले आणि दारू आतमध्ये येण्याची मागणी करू लागली. तिथल्या लोकांनी जो तिथे मॅनेजर होते त्यांनी म्हटलं की बंद झालं, आम्ही प्रवेश देणार नाही. ते चिडले, भाई बाबाच्या आवडी असं चिडल्यानंतर बाजूने एक जागा होती, फटाफट आतमध्ये घुसले, बाचाबाची झाली आणि त्याच्यासोबत मग ती मारपीट सुरू झाली. तुम्ही पाहिलंच असेल सर्वांनी हे. आणि बारचे परमिट रूमचे मालकी सोबत आहे, त्यांना मी थोडं माहिती देतो आणि त्यांच्याकडूनच थोडं ऐकून घ्या. याच्यामध्ये काय झालेलं आहे, पोलिसांनी कारवाई 100% केली, पण जी कारवाई व्हायला पाहिजे, ज्या रीतीने कारवाई व्हायला पाहिजे, 20 ते 25 लोक त्यामध्ये आतमध्ये घुसले होते. त्यानुसार तिथे दरोडा पडला, या प्रकारची कारवाई झालेली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही त्याला जानलेवा हमला केला, त्या 307 त्याच्यावरती कलम लागायला पाहिजे होतं. आणि PCR घेताना काय सावधगिरी बाळगायला पाहिजे होती ती त्यांनी बाळगली नाही. यांच्याकडून तुम्ही थोडं ऐका. सर्वांना नमस्कार. 15/4/2026च्या रात्री माझं मानेवाडा चौकात SK बार हे प्रतिष्ठान आहे. त्या प्रतिष्ठानाला रात्री 12 वाजता माझ्या मॅनेजरने आणि माझ्या कर्मचाऱ्यांनी लॉक लावलेलं होतं. लॉक लावल्यानंतर आधी 3-4 मुले आले. समोरचं गेट बंद करून त्याला लॉक लावल्यानंतर त्यांची मागणी होती की आम्हाला आतमध्ये येऊन दारू घ्यायची. माझ्या मॅनेजरने आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितलं की बाबा आम्ही आतमध्ये येऊ देत नाही, कारण की 12चा जो नियम आहे आम्ही दररोज 12 वाजता बंद करत असतो आणि 12च्या नंतर आम्ही कोणाला आतमध्ये येऊ देत नाही. त्यानंतर त्यांनी खूप साऱ्या शिवीगाळ दिल्या. त्यांच्या उत्तरामध्ये माझ्या पण कर्मचाऱ्यांना त्यांना शिवीगाळ्याने उत्तर दिलं आणि तुम्ही चालले जा, नाहीतर खूप मारल्या जाईल इथे, असं माझ्या माणसाने मॅनेजरने म्हटलं. त्यानंतर त्यांनी फोन करून अजून 25 ते 30 लोकांना बोलवलं. 25 ते 30 लोकांना बोलवल्यानंतर त्यांनी सुद्धा मागणी केली की आम्हाला आत येऊ द्या. त्यावेळेस 12:25 झालेले होते. एक मुलगा त्या ग्रीनच्या वरती चढून तो आतमध्ये घुसला आणि त्याच्या पाठोपाठ जवळपास 17 ते 18 लोक ताबडतोब आतमध्ये घुसले आणि एकदम बार मॅनेजरवरती जानलेवा हमला केला. म्हणजे एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात हमला केला की काउंटरवरच्या बाजूला असलेले पूर्ण बंपर्स त्यांनी त्याच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न केला, पण तो चालक गेलीने काही बंपर त्यांनी वाचवले, पण काही बंपर त्याच्या डोक्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात पडले की त्याला जवळपास 6 ते 8 टाके लागले. मग लगेच मी त्या ठिकाणी पोहोचलो. पोलीस स्टेशनचा स्टॉप पोहोचला. पोलीस स्टेशनचा स्टॉप आल्यापर्यंत हे सगळे पडून गेलेले होते. मग आम्ही त्यांना ताबडतोब पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर त्यांनी मेडिकल करायसाठी पाठवलं. मेडिकल करता आम्हाला त्याचं सिटी स्कॅन हे सगळं करता सकाळी 9 वाजले. सकाळी 9 वाजता परत आम्ही पोलीस स्टेशनला आलो. पोलीस स्टेशनला FIR ची नोंद केली. नोंद केल्यानंतर आम्ही पंचनामा करायसाठी म्हणजे 4 वाजेपर्यंत आम्हाला तिथे वेळ गेला. ज्या प्रमाणात म्हणजे ती पद्धत पोलिसांची असायला पाहिजे की आमच्या काउंटर त्यांनी पैसे केले, त्यांनी आम्हाला सांगितलं की हे आम्ही FIR मध्ये नंतर घेणार. मग त्यांनी ते FIR ची कॉपी दिली. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पैशाची नोंद नाही केली. मग काल मी राष्ट्रीयच्या सहमतीने PI ला पत्र दिलं की माझ्या काउंटरवर 52,900 रुपये तिथे पडलेले होते. त्यांनी ते पण घेऊन गेले, दारीच्या बाटला पण घेऊन गेल्या. अशा नुकसानीच्या पूर्ण तक्रारीची एक त्यांना निवेदन दिलं. आता माहीत नाही काही त्यानंतर आता जॉईंट सिटी साहेबांची राजकीय वगैरे आम्ही सगळे भेटलो. त्यांनी आश्वस्त केलं की याचे पण सेक्शन आम्ही त्यांच्यावर लावणार आहे. आणि त्यामध्ये अजून एक प्रकार असा घडला की काल जे 8 आरोपी जे सापडले गेले, त्या 8 आरोपीला जेव्हा कोर्टामध्ये त्यांनी पेश केलं तर आमच्या राजू बिगेडी असोसिएशनच्या माध्यमातून
सुमित बोधरकर ॲडव्होकेट आमचे उभे केले. पण प्रोफेसर पी आय यांनी असं सांगितलं की फक्त एकच दिवसाचा PCR लावला. की एवढा मोठा गंभीर हे गुन्हा, एवढा मोठा गंभीर गुन्हा त्या 14 ते 17 ते 20 आरोपी आहेत. म्हणजे जे खिडकीवरून ट्रेनमधून उडून गेले ते टोटल 17 ते 18 लोक आहेत. ते आरोपी अजून पकडायचेच आहेत आणि आपण फक्त एकाच दिवसाचा PCR पाहताय. अशोभनीय काम या ठिकाणी आम्हाला दिसलं. त्याचा आज डेप्युटेशन आम्ही माननीय रेड्डी साहेबांना, जॉईंट सिटींना, राज्य असोसिएशनच्या माध्यमातून दिलं आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की हे सुद्धा गुन्हे त्यांच्यावर आम्ही लावणार आहे. म्हणून आमची नागपूर जिल्हा परमिट रूम असोसिएशनची हीच मागणी आहे की अशा आरोपींची निंद करावी, जेणेकरून पूर्ण एरियामध्ये, पूर्ण नागपूर शहरामध्ये अशा प्रकारचे गुन्हे घडणार नाही, अशी आम्ही जॉईंट सिटी साहेबांना मागणी केली. आणि हेच आपल्याला या ठिकाणी आम्ही सांगण्यासाठी आलेलो आहे की अशा प्रकार, कारण की आज शहरामध्ये जवळपास 1000 ते 1100 परमिट रूम आहेत. आम्ही धंदा करायचा की आमचं स्वतःचं रक्षण करायचं हे आम्हाला कळून आलेलं नाही आहे. एवढा प्राणघातक हल्ला होता की आपल्याला सगळे ते व्हिडिओ आलेलेच आहेत आणि तिथे त्या प्राणघातक हल्ल्यामध्ये आमचे माणसं जीवितहानी सुद्धा होता त्याची वाचलेली आहे. म्हणून आपल्या याच्या माध्यमातून आपण त्याला अजून त्याच्यावर उचित कारवाई व्हावी यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. धन्यवाद. पत्र परिषद इसलिए की गई कि नागपुर जिले के अंदर में अवैध बहुत बढ़ गया है. सावजी भोजनालय, ढाबे, गली गली में ढाबे, चाइनीज़ के ठेले खुल गए, वहाँ पे दारू खिलाई जा रही है. ओपन बार, टेनिस बार, ये सारे इलीगली तरीके से चल रहे हैं. इनको कहीं ना कहीं तो भी रोक लगे और जो लाइसेंस बिजनेस कर रहा है उनको संरक्षण मिले, ये पहली हमारी मांग है. कितने ऐसे ढाबे अवैध तरीके से चल रहे हैं और किस आधार पर चल रहे हैं ऐसा लगता है आपको? नागपुर जिले के अंदर में मेरे हिसाब से 5000 ऐसे ठिकाने हैं. सावजी भोजनालय, चाइनीज ठेले, अंडे ठेले, उसके बाद में रेस्टोरेंट, ओपन बार, ऐसे कम से कम नागपुर जिले के अंदर में 5000 आउटलेट है जो कि कोई टैक्स न देते हुए चल रहे हैं. उनके ऊपर में तुरंत एक्शन होना चाहिए, ऐसी हमारी एसोसिएशन की मांग है. किसकी शय से चल रहा है आपका आरोप? मेरे हिसाब से शह पे तो नहीं चलना चाहिए, लेकिन लोगों को बंदोबस्त और इसका फायदा उठाते हैं. बंदोबस्त और कोई दुर्लक्ष्य होने की वजह से इसके ऊपर का फायदा उठाते हैं. अब कार्रवाई होने वाली है. आप लोगों को कितना लॉस है सर? देखो, जो परमिट रूम लाइसेंस है 11.5 लाख रुपए लाइसेंस फीस भर के धंधा करते हैं. यदि उनका बिजनेस नहीं रहेगा तो मेरे हिसाब से 11.5 लाख रुपए वो लाइसेंस फीस और साल भर का जो खर्चा है कम से कम 30 से 40 लाख रुपए का उसको सालाना नुकसान होता है. इसीलिए पहली बार 45 परमिट रूम नागपुर जिले के अंदर में बंद हुए. 45 परमिट रूम कम नहीं है, आज 45 परमिट रूम बंद हुए. सरकार यदि इसके ऊपर में ख्याल नहीं देगी, सरकार इसके ऊपर नियंत्रण नहीं करेगी, सरकार इसके ऊपर कंट्रोल नहीं करेगी तो सरकार का महसूल भी खत्म होगा और अवैध बढ़ेगा और उसके बाद में गुंडागर्दी बढ़ेगी, लॉ एंड ऑर्डर खराब होगा. आपका अगला कदम क्या रहेगा? यदि सरकार 7 दिन के अंदर में प्रशासन इनके ऊपर में कार्रवाई नहीं करता है तो नागपुर जिला परमिट रूम एसोसिएशन जहाँ जहाँ भी ये अवैध चल रहा है वहाँ पे घंटानाद आंदोलन करेगी. मेरे हिसाब से अवैध में जो चलते हैं उनका रेवेन्यू सरकार को मिलता नहीं है, क्योंकि वो अवैध में चलते हैं. ना उनके पास में गुमास्ता लाइसेंस है, ना उनके पास में GST लाइसेंस है, ना उनके पास में दारू पिलाने का लाइसेंस है. 11.5 लाख रुपए तो दारू की लाइसेंस फीस है. फिर उसके बाद में 2% TCS है, GST है. ये कहाँ से आ रहा है? सरकार को मिल ही नहीं रहा है. पुलिस की साठगांठ से चल रहा है साहब का आरोप है. भैया 60 अभी क्या बताओ, 60 बताओ या दुर्लक्ष्य बताए या उनका बंदोबस्त के अंदर में उनका बिजी रहना. कार्रवाई पुलिस की तरफ से भी होती है, कार्रवाई एक्साइज की तरफ से भी होती है, लेकिन जिस प्रकार से उनके ऊपर में कठोर कार्रवाई होना चाहिए उसकी हमारी मांग रहती है. थैंक यू.